खूप वर्षानंतर हे जेवण मी खाते आणि खरंच चव तशीच्या तशीच आहे, अजून बदली नाही झालेली. बघा मित्रांनो, आता काय खातोय तसं त्यालाच माहिती. ते बघा एवढे तर काढले तुम्ही आहे ना. हा बघा, हा कुठेही फिरत असतो एवढा गवतामध्ये. बघा बघा आता बघा, तुम्हीच बघा, त्याला मोकळं सापडले वावर तर सगळं दिसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं तुम्ही, आपला घरापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला. तर आता आम्ही चाललेलो आहोत शेती. ज्या शेतामध्ये आम्ही राबलोय, काम केलंय, जिथे राहिलोय, तर त्या शेतीमध्ये तुम्हाला ती शेती तुम्हाला दाखवतो. आणि बाबांनी आहे ना, म्हणजे बाबांचा जो बारका मुलगा आहे शरद नाना, जे पुण्याला असायचे त्या काळी शिक्षणासाठी, आज ते प्रोफेसर आहेत कॉलेजमध्ये. तर त्यांनी इकडे बंगला बांधलेला आहे. तर तो बंगला पण बघूया आणि त्यांची शेतीसुद्धा बघूया. तर बाबांचा नातूसुद्धा आहे आमच्यासोबत, तेजा. गोट्या बोलू नका म्हणाल नाही तर तुम्ही. तर त्याचं नाव तेजा आहे, तेजस आहे त्याचं नाव, पण लहानपणापासून गोट्या असं बोलायचो ना आम्ही. इकडे वरती जाते गाडी. हा काय, अरे वा. चला मित्रांनो, आलोय आपण आता बंगल्यापाशी. मित्रांनो हे बघा, हे त्यांचं बंगला त्यांनी इकडे बांधलाय. बराच मोठा बांधलाय. बाबा म्हणतायत काय बारीक बांधलाय, मस्त बांधलाय. हा बोलायला बाबा कसं आहे. हा ना, घर बांधलंय बारीक. हा बघा मित्रांनो, हा बंगला बांधलाय बाबांनी आहे ना. आणि ही बराक आहे ना कांद्यांची. तर चला बंगल्यामध्ये जाऊया आपण. काम चालू आहे अजून. चप्पल काढू राहू दे. चला आता असंच. हे बघा, सामान बिमान आणून ठेवले. इकडं बेडरूम वगैरे केलंय. तरी झोपले कामगारच असतील. किचन पण बराच मोठा बांधलाय. वा छान. इकडे मांडणी केली आहे ना, मस्त केलं. लाईटीचं कनेक्शन आणि इथे वॉशरूम वगैरे आहे. आणि हा एक बेडरूम काढलेला आहे. बरं ठीक आहे, चला. चांगला बांधलाय. अजून काम चालू आहे ना. काम अर्धवटच का राहिलं. हे पोत्यांमध्ये काय आहे, बाजरी आहे. इथं काय केलंय हे बघा, या वावरामध्ये तुषार सिंचन टाकलेलं आहे. हे बघा. आणि काहीतरी आता याच्यामध्ये लागवड केले बहुतेक. सोयाबीन आहे ना. अजून नाही आलंय, आत्ताशीच केलेलं असेल. 2-4 दिवस झालेच असतील मला वाटतं. अजून उतरून नाही आलंय. टायगर पण बघतोय. वाल केलाय कडव. हा ते पावटा. टायगर तुडवू नकोस. हा एक वावर आहे ना. आणि तिकडे कुठे नाही ना. ते पण का आम्ही गेलो होतो त्या पाणी द्यायला. हेच वरचं आले ना, वाघीण आली. ते हिथं का हिथं गेलेले. आणि मला इकडे पाठवलं होतं. अच्छा, म्हटलं तू आज त्याला पाणी सोड. ओराळ झाली ना, याला न्यायला बैलच नाहीयेत. बिना बैलाच्या गाडीमध्ये बसलोय आम्ही. हा मस्त वाटतं ना टायगर, चांगलं वाटतंय. जुन्या काळातील बैलगाडी बघायला मिळाली, आता बघायला मिळत नाही. आता बैलगाड्या नाही मिळत, आता ट्रॅक्टर बघायला मिळतात. आता चाललो आम्ही शेतामध्ये. चला मित्रांनो, तुम्हाला शेतं दाखवतो. तर ते एक शेत होतं, ते मी सुद्धा बघितलेलं नव्हतं. मी आज पहिल्यांदा ते बघितलंय, कारण इकडे येतच नव्हतो. आम्ही आलो ना डोक्यावरती टोपल्या घेऊन, आजी बाबा आम्ही सकाळचे निघालो. बाबा तर अगोदरच आमच्या आधी असायचे. बाबा सकाळचा नाश्ता झाले की लगेच शेतात पळायचे. ते कधीच घरी थांबायचे नाही. आणि मित्रांनो, टॉमॅटो बघा. हे बघा टॉमॅटो, कचऱ्यासारखे टॉमॅटो. आणि त्यात काही म्हणजे जास्त पिकले ना की हे बघा असे टाकून देतात. हे बघा, कारण भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. जास्त पिकले की बाजारात घेतसुद्धा नाहीत. त्यांना कच्चे टॉमॅटो लागतात, जास्त पिकलेले नाही. पण टॉमॅटो अशी वस्तू आहे की असं फळ आहे की ते ना पटकन पिकून जातं. त्याला जरा जरी उष्णता मिळाली की लगेच पिकतं. काय आहे रे तुझं तिथं, काय आहे काय. इथून रस्ता केला हो आता. हा खड्डा कुठे आहे. हा हे रस्ता नव्हता तेव्हा आपण हे
आपण खालून जायचो, पण हा एक होता ना इथून पण यायचो नाही का. आणि विहीर आता केली काय? हो काय. आणि ह्याच्या वरती आपले वावर आहेत तिथं आहे ना. आणि आम्ही त्या दरीतून ते काय शेळ्या त्या बघा चढून जायचो आम्ही त्या डोंगरावरून. असं हा साप असायची बाबा, रस्त्याने साप दिसायची तेव्हा आम्हाला. हा ना. हे बघा टोमॅटोची शेती आहे, बराच पीक काढलेलं आहे इथून. आणि कॅरेट पण ठेवलेत जागोजागी. टोमॅटो कसे 2-2 दिवसाआड असं काढायला लागतात, कारण ते पटकन पिकतात. आणि ह्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? गायांचं खाणं आहे हे एवढं. आणि हे बघा शेण ठेवलंय, सगळं शेणखत. आणि यांचं काय चाललंय इकडं? मावशींचं काय चाललंय? टोमॅटो काढणी चालू आहे. हा असं बघा, टोमॅटो काढायला अशा बायका घ्यायला लागतात. आणि हे आहेत आमच्या घाटावरची अशी वावरं मित्रांनो. हे बघा सगळी मोठी मोठी भली मोठी आहे ना. ए बाबा पायी घसरायला लागला. आणि इथूनच आम्ही यायचो, संध्याताई मी. हे भुईमुग आहे, सोयाबीन आहे. अय्या मी चुकली. हा भुईमुगाची पानं लय मोठी असतात अशी. ह्या बांधाने आम्ही चालायचो तेव्हा. या बांधावरून आम्ही असं चालत जायचो. एकदा शेतामध्ये आलो लहान पोरावानी, त्या आईच्या मागं सगळी जण, आजीच्या. मन्या गोटी हे दोघं पुढं. गोटे मनी आहे ना, मनी काकेवर आजीच्या, आईच्या डोक्यावर पाटी, माझ्या डोक्यावरती कळशी असायची पाण्याची. आणि काही सामान ह्या वावरात होतं. वावरात इथं होतं उडवं. ह्या नाही त्या होतं त्या वाटतं. ह्याच्यात बटाटा लावलेला. हे शेवटचं आहे. हे काय आपण तिकडून यायचो चालत, तेव्हा तिकडून तसं चालत यायचो. आणि ह्याच्यात बटाटी लावलेली. आणि त्या वावरात उडवं होतं, तिथं पण जाऊया आपण. आता इथं बघा ही भेंडी लावलेली आहे ना त्याच्या. हां भेंडी आले आता, थोडी यायला लागली. बघा मित्रांनो अशी पूर्ण वावरभर अशी लावतात भाज्या. इकडे भाजीपाला जास्त करतात, कारण 2 महिने पीक चालतो ना, आणि दिवसाआड काढायचं, त्यामुळे प्रॉफिट आहे. हे बघा भेंडीची झाडं आहेत तिथं. ही भेंडीची शेती केलेली आहे. आणि छोटी अशी भेंडी लागलेली पण आहेत. पण याच्यावरती अजून फवारणी करायला लागेल ना, आहे ना. थोडी फवारणी येणार मग लगेच. बघा इथं पण आहे ना थोडी अशी हे झालेली, हे पडतात ना किडे भुंगे असतात ना, काय बोलतात त्याला हो, कीटकनाशक पण फवारायला लागतो असं. तर मित्रांनो वावर बघा किती मस्त आणि किती मोठं आहे. अजून इथं भेंडी आहे, अजून पुढं काय केलेलं आहे काय. आणि ह्याच्यामध्ये काय नाही केलं, सोयाबीन ह्याच्यात केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा हे तुषार सिंचनाचे लावलेले आहेत. पण हे फक्त आता हे एवढंच पीक घेण्यापुरतं. हे पीक झालं ना काढून की त्यानंतर मग हे काढून टाकणार. म्हणजे किती त्यांना मेहनत खटापटी आहे त्यामध्ये. ही पाईपलाईन जी केलेली आहे ना, ती पाईपलाईन पुन्हा काढून ठेवून द्यायची. परत दुसरं पीक काय लावलं ज्याला गरज असेल तुषार सिंचनची की हे करणार नाही. हे बघा असं, हे बघा इथं असं लावलेलं आहे, बंदच ठेवते हो. आणि त्याला हे असं लावणार. हे बघा पाऊस नाही इकडं. आहे बघा, हे असं लावलं ना की पाणी जाणार. अशी ही पूर्ण पाईपलाईन तिथं केलेली आहे अशी. आता जाऊया पुढच्या शेतात. आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या वावरात बसून ती शेंगा तोडत होतो. आणि ह्या वावरात आम्ही सुद्धा बटाटी लावलेली आहेत बरं का. ह्या मोठ्या वावरात हा बघा किती मोठा वावर आहे. हा पूर्ण वावर आहे ना, ह्याच्यामध्ये बटाट्यांचं सीझन होतं तेव्हा. आणि बटाटी लावत होतो. ते काय मशीन होती तेव्हा आहे ना, आणि त्याच्यामधून एक असं बटाट्याचं रोप सोडत होतो आम्ही. टायगर खाली पूर्ण दरी आहे, जाऊ नको, जाशील खाली. हो तुम्ही जास्त पुढे जाऊ नका. हा जायचं आहे दरीमध्ये. खाली गेलास ना तर वर यायला भेटणार नाही. येशील तर पडत बसशील तिथं. पाय सरकले की डायरेक्ट माणूस खाली. ही बघा ही पूर्ण दरी आहे खाली. या आंब्याखाली बसायचो. तिथं होतं संध्याताईंनी लावलेली आंबे ती तिकडच्या शेतात. अजून पुढं पण बरीच शेती, यांची शेती भरपूर आहे.
करायला एकटाच तेजा नाही, आता नाना आहेत ते. पहिले सगळे मिळून करायचे, त्यामुळे व्हायचं. आता कसं माणसं कमी झाली. आणि खालची ती दरी आहे, याच्यातून पाणी. इथं पण शेती होती. हां, पावटे बिवटे लावलेले, भाजी बिजी आम्ही काढायला इथे जायचो ह्याच्यामध्ये. बघा आता पण लावलेले आहेत पावटे बिवटे. संध्याताईनीच लावलेली आहेत झाडं. हे बघा ती संध्याताई होती ना, मगाशी फोटो दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये. त्या बिचारीने सगळे आंब्याची झाडं लावलेली. तिची आठवण म्हणून एक राहिली. तिला लय शेतीचा नाद होता आणि रोज ना काही नाही ती नवीन झाडं अशी आणून लावायचीच. तर लिंबाचं आहे, लिंब लागली नाही तोट्याला अजून. हे बघा हे एवढं ओढा होता हा पूर्ण. इकडचा खाली आहे, नाही खाली दरी दिसते ती ओढा होता मित्रांनो. आणि ना इथून अजून एवढं डीप होतं खाली. पण यांनी काय केलं, 700-800 ऐवा मोठे मोठे एवढी त्यातून त्यांनी वाळू काढली आणि त्याच्या बदली माती टाकली. ती वाळू त्यांच्या बंगल्याच्या कामाला उपयोगी आली. आणि नाही यांनीच त्याला दिली कॉन्ट्रॅक्टरला आणि ते बंगल्याला हे केली. पण त्यांचा मोबदला त्यांना फार कमी मिळाला. आणि त्या वाळूवरती लोकांनी ना थार गाडी घेतलेली आहे शेजारच्या एका माणसाने. असं तिकडं हां हे बघा हे एवढं बुजवलं तिथून एवढं ना. हो हा माहिती आहे, मोठं होतं ना ते वर. अरे हा ते 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 सगळं तो बांध पुरा कोसळून टाकला. हो ना, ते काय त्या हाईटला होतं बघा, त्या एवढ्या हाईटला खाली घेतलं. आता याच्यात काय आहे, नाही जाणार. काढली टोमॅटो, एवढं वावर भरून टोमॅटो गेलेली. ह्या पोरांनी बघा आता काय केलं मित्रांनो. हे बघा अख्खे पाय भरून आलाय बाई. बघा आता तिकडं गेला त्या चिखलामध्ये आणि तिथून आलाय पाय भरून. रोटर मारलाय याच्यात. आपण टोमॅटो होती, टोमॅटो काढली याच्यातून. पळा पळा पळा. आणि इथून आम्ही असं वर चढून जायचो. त्यांनी पूर्ण एकच लेवल करून टाकली. म्हणजे वरचा जो होता ना कठडा तो पूर्ण खाली कोसळून पूर्ण लेवल करून टाकली. आणि हा पूर्ण एक प्लॉट आहे ना, हा पूर्ण 72 गुंठाचा आहे. 72 गुंठाचा हा एकच त्यांचा वावर आहे. म्हणजे असे किती वावर आहेत त्यांच्याकडे. खूप शेती आहे. आणि ना ते लोक जास्त अशी माणसं घेत नाहीत बाहेरची. सगळे घरातलेच तेव्हा काम करायला होते. माणसं पण होते, कुटुंब मोठं होतं त्यांचं. आता त्यांचं कुटुंब कमी झाले, सगळे पांगलेत, मुलांचे वाटण्या थोड्याफार झालेल्या आहेत असं. तर आपले सगळे मिळून ते आपले करतायत. आता अजून वरती पण बरीच शेती आहे त्यांची. त्या तिकडं जे बोलले ना डोंगरालगत आहे, तिथून धबधबे वाहतात ते बघा. आता पाऊस नाही म्हणून तिथं पावसाळ्यातले धबधबे असतात तिथं. आणि ह्याची बघा यांनी सगळा पाय नुसते घाण करून टाकलेत. काय करायचं आहे, काय आहे तिथं, काय आहे? टायगर मागं हो बॅक. हे बघा मित्रांनो, हे वावर जे आहे ना हे ते सेम असं होतं खाली. एवढ्या खाली आम्ही उतरायचो आणि मग असं पुन्हा वरती चढायचो. त्यांनी ते सगळं वरचं माती खाली करून आता हे लेवल केली. हा बघा ए नको दहीभात जाऊया दहीभात्यात. टोमॅटो खायला जाऊया चला. टोमॅटो घेऊया. आता दहीभात्यात जायचंय आम्हाला. त्या डोंगराच्या कडेला दहीभात्या, त्याला दहीभात्या बोलतात. चला चला चल ना रस्ता माहिती आहे. थांब त्याच्या पुढे नको, थांब त्याला पाडशील. हा ना, पाय सरकला तर लई याला. अरे देवा, चल हा ना, आलो आपण वावरत नाही ना, तिकडे आहे ना. गावचं जीवन म्हणजे खरंच खूप भारी. मेहनत आहे पण हवामान वातावरण मस्त. आम्ही एवढं सांगतो ना, आम्हाला कसलंच नॉलेज नव्हतं, काही नव्हतं. पण त्या काळी आम्ही इथे राहिलो आणि हां येते. आणि खरंच आम्हाला तेव्हा असा कंटाळा सुद्धा आला नाही. टायगर कुठे घुसू नको. हो इकडे चल, उतार. तिकडे कुठे चाललास, रस्ता माहीत नाही काय नाही, उतार. पागल, बाबळीचे काटे आहेत ना
आता आलो इकडं खाली. हीच ती खालची दरी ना, आता वावरं वरती होती तिथं आणि ह्या दरीतून आम्ही खालून चाललोय ओढ्यातून. पावसातून ह्याच्यातून पाणी भरपूर वाहत असतं ना, चांगलंच वाहत असेल शेताचं. आता इथून वर जायचं. एवढ्या इकडे मी कधी आलीच नव्हती. आमचे काय तेव्हाची शॉर्टकट म्हणजे बांधांवरून या बांधावरून त्या बांधावरून उडे मारत मारत जायचो. हा लहान आहे, हा याला सगळी तेव्हाच्या काळी शेती माहिती होती. नाही नाही आणि त्याला शाळेचा पण कंटाळाच होता पहिल्यापासून. शाळेत जायला बोले कंटाळा करायचा. ते गोटी ते नाही गेली ना मनी, मी पण नाही जाणार. याला शाळेत सोडायला जायची मी तेव्हा तिथं. टायगर हे बघा. तर मित्रांनो हे बघा एक वावर किती लांब सडक आहे बघा. इथं त्यांची टोमॅटोची शेती आहे आणि हे टोमॅटो बघा आता आहे ना. आलोय आम्ही आता टोमॅटो न्यायला. तर टोमॅटो काढतो बघा. चांगली चांगली मोठी मोठी आहे ना. किलो बघा. काल 84 किलो काढली, आज 66 किलो काढली. 66 हे कॅरेट बाबा, किलो नाही कॅरेट. मग खूपच किलो असतील बाबा, त्याचा अंदाज नाही मला माहिती. आणि ह्याचा काय चाललंय हे बघा. आता आपल्याला टोमॅटो काढायचे आहेत. हे बघा हे ना. हे बघा आता टोमॅटो काढायचे आम्हाला. चला काढून घेतो. आणि हा बघा, ए काय कुठून येऊ नकोस टायगर. टायगर झाडा झुडपात जाऊ नको, इकडे हो. चल कुठं नेऊन सोडून मला समजत नाही. इथं सोडून जाते आता. झोपतो टमाटर. टोमॅटो काढते. चल आता घेऊन जायला, पण काहीतरी घेऊन यायला पाहिजे होतं ना. कॅरेट घेऊन या. कॅरेट पिशवी आण बरं असेल तर. कच्ची काढा. पिकलेली नको की असतं, कच्ची कच्चीच घेऊया. ए हा बघ, ए टायगर पडलं एक टोमॅटो. ए टायगरला टोमॅटो आवडतात. ए टायगर हे बघ, हे बघ तो फेवली. ए हे बघ तुझ्या तांबता. टायगर साठी टोमॅटो, टायगरचे फेवरेट टोमॅटो. आणि नेमके टोमॅटोच्याच बागेमध्ये आलोय आम्ही. आता घेतो. एवढे तर काढले तुम्ही आहे ना, अजून काढायचे. किती वावर आहे, किती काढून किती नाही. आता असं झालंय म्हणजे जेवढे गरज आहे तेवढंच घेऊन जाणार आहे. उगाचच भेटलं म्हणून किती नाही घ्यायचं. बस बाबा. टोमॅटोच टोमॅटो. चटणी. हा चटणी होणार. टोमॅटोची चटणी. आणि टायगरला आवडतात ते. वच्चे कुच्चीच घेतली तरी एका लाईनीतूनच इथूनच एवढं चालत आलंय त्या पायपापासून. अजून तर एवढं वावर पडलंय. जर पिशवी घे आता. तो कुठं गेलाय धाबारच काढते. अगं, तो कुठं आहे काय बघा. गावता गुवतात. काढली 1-2 किलो झाले असतील. जास्त झाले असतील. त्या साईडला पिकलेली आहे. तो इकडे सगळी कच्चीच आहे. तिकडे जास्त पिकलेले. तिकडे पहिले तोडले होते ना. ते परवाच्या दिवशी ते तोडले, आज काल हे तोडले. अरे तो गेलाय बघ कुठं. तो बघ टायगर! चला, वर झाली. चाललो. हा बघा, हा कुठंही फिरत असतो एवढ्या गवतामध्ये. बघा आता बघा तुम्हीच बघा. त्याला मोकळं सापडले वावर तर सगळं दिसतं. लांबपर्यंत जातो तिकडं त्याला बिंदाला पण आणि मला पण. बांधाला. ही एक हावरी. दोघं येडेच आहेत, शाने नाहीत दोघं पण. आता हे फाटायचं नाही तिचा ड्रेस. हे बघा एक एवढं घेतलं त्याच्यात. ते काय पद्धत आहे. टोमॅटोच टोमॅटो मित्रांनो आहे ना. चला मग मुंबईला आपल्याला भेटतात का बघायला असं? नाही ना. कच्ची तू घेतली आबा झाली तू. बघा मित्रांनो, आता काय खातोय त्याचं त्यालाच माहिती. ते बघा कसला पाला आहे काय माहिती. ते पाला खाणार आणि वकणार.
हे बघा बघा आता तुम्ही. टायगर अरे नको खाऊ बाबा, नको चल. पाला खातोय, ओळखणार ना. अरे भूक लागली का याला, पालच खायला लागलाय नुसता. ते एवढी टोमॅटो काढले, कॅरेट अर्धा कॅरेट नाही एक बादली भरली. आणि आणि इथं बघा, इथं बघा गेली ती. पिकायला किती पिकली. पावसामुळे गेलं ते निघून. पाऊस नाही झाला, झालंय, तरी किती निघतील यातून चांगली. नुकसान झाले. आपलं नाही ना हे, आपलंच आहे. आता वरती काय आहे, गवार. आता मित्रांनो गवार, सगळ्या भाज्या गोळा करून जायचं मुंबईला जाऊन रोज भाज्याच खायच्या. तिने सांगितलं होतं ना आम्हाला भाजीची कुठलीच कमी नाही, आम्हाला सर्व भाज्या शेतामध्ये भेटायच्या. आणि सर्व टोमॅटो, मिरच्या, वाल, तुम्ही जे पाहिजे ते. फक्त खोबरं आणि तेल आणायची गरज लागायची बस. साखर सुद्धा त्यांची कारखान्यातून यायची. ऊस होता ना. नाही लावलं ना आता, नाही लावलं आता. म्हणजे साखरेची सुद्धा पोत्याच्या पोत्या होत्या तेव्हा. मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणले, ह्या दूध दुभतं हे घर होतं असं. कसली अजून आहे काय, आहे अजून, पण आता माणसं थोडीशी म्हातारी कोणाची लग्न झाली, वय झालं, सगळे म्हातारी झालं. खुरले. शिक्षणासाठी वय जरी त्यांचं कमी झालं तरी यांचं वय वाढलं. हे आले ना जागे लाईनीवरती. हा बारीक होता तेव्हा, आता हा आला सगळं बघतो तो आता. हाताला खांद्याला खांदा द्यायला. आणि टायगर तर माझा बघा, टायगरला मस्त कुठं घुसतोय तो, कशात गचपानं घुसतो. टोमॅटो कुठं गेलेला काय त्या माहिती. बांधाला गेला होता तिकडं. असे बांध मोठे असले का याची काळजी करायला लागते. मग बघा ते वावर, हे बघा टोमॅटोचा नजर हटत नाही. ते बघा, हे असं करू. ते बघा, हे खालचं वावर, तिथून ते पूर्ण ते धूर येतोय हे बघा. किती आहे रे गोट्या? 58 गुंठ. मगाचं ते 72 गुंठ, हे 58 गुंठ. म्हणजे एकूण शेती किती आहे? 7.5 एकर. आमची पण आहे, पण आमची कशी अजून वाटलेली नाहीये. गावी जे आहेत ते त्यांचं ते खातात. आम्ही खायपुरतं 2 वावरं घेतलीत. पण इथं गवार आहे वाटतं. ही काय गवार आहे? टायगर इकडं ये, चल या टायगर. बाई खचरो का खिलाडी बघा, आता एवढ्या याच्यातून आलाय. हा चल, पडशील ना. हा जी भेटेल ती काढते. चल आता आपल्या पुरतं. काढली नाही, सोडली. मित्रांनो आता गवार काढते. जाड्या घेऊन मला तिथं कवळीच लागते. आता आत जावं लागणार आहे. चलो टायगर आ जाओ, गवार निकालणे. टायगर एवढ्या होता. मोठ्या गवारीचे झाडं मी बघितली नव्हती कधी. एकदा बघितले पण एवढे. आता संपत आली ना. हे टायगर नो. टायगरवर लक्ष ठेवा. काय तिकडे जातीस गचपाना काय नाव ना, आम खतरो ते खिलाडी. काढतो. गोट्यांनी काढल्यात पण ते आता काढल्यात ना त्यांनी तेवढ्या. हा मग तेवढंच निघालेत मॅडम. हे काय, हे बघा, ऐ पडली. हे बघा एवढ्या निघाल्या. एक एक काढायला लागतात त्या झाडातून. त्यांनी बघा कशा कवळ्या काढल्यात. हा चला बस झाल्या. शेतकरी येतो हाडा मासाचा मार खाऊन. आणि मित्रांनो या डोंगरात मी गावलो बैल घेऊन जायचो. म्हातारा मला ओरडायचा, सकाळीच उठ भाकर घे आणि या डोंगरात जा. आणि मग बैल द्यायचो सोडून आणि ब्राह्मण वाड्याला उतरायचो दारू प्यायला. पाणी प्यायला काहीच नाही. टायगरला आयडिया बघा, आम्ही जुगाड कसा केलाय. बादलीमध्ये पाणी टाकलं त्यांनी, तोंड गुपसून गुपसून पितोय. हा ना. आणि मी तर बादली भरून टोमॅटो घेतलेत बरं का. कॅरेट भरूनच घेणार होती, पण म्हणलं नको. टायगरचे पप्पा लागले ओरडायला, म्हणजे एवढे टोमॅटो खाणार आहे का. आता मित्रांनो खाली गेलं साक्षीच्या इथे द्यावे लागतील की नाही मला. मग हे बघा मित्रांनो टोमॅटो, त्याची मावशी आहे ना त्या या बादली भरून टोमॅटो घेतलेत आणि आता त्याला पाणी पण पाजलेत. आता चला आम्ही चाललो. आणि गवार पण घेतले. ही बघा एवढी गवार निघाली, अर्धा किलोच्या वरती निघालेली आहे. गवार होती पण वेळ नाही लागतो तोडायला. म्हणजे टोमॅटो फटाफट फटाफट हाताला खाली लागले ना. आता निघालो घरी जायला. बाबू तिथून उतरलो खाली दरीत.
दरीतून पुन्हा वर. आणि हा बघा हा शेरू काय जिथं रसा दिसेल तिथं जातोय नुसता. हे बाबा आता मित्रांनो फार दमलो आम्ही. 3:45 वाजले आणि या वावरांच्या नादात ना व्हिडिओ अपलोड करायला पण विसरून गेली. जा रे तू आता तुझा ना हा येईल पायामध्ये तर पडत. चल चल उतर. माझा खतरो का खिलाडी जिथं रस्ता दिसेल तिथून घुसतो. पण खाली अशा दऱ्या आहेत ना एवढं दम लागलाय बाबा. अजून एवढं वावर चालायचं आम्हाला बघा. आता टायगरची मजा झाली. चालायला जेवढं भेटलं आज ना तो मस्त गारगार झोपणार आहे. गुरगुरू होऊन झोपणार कारण ना लय दमलाय. हा मोकळं रान म्हणतात ना तर हे मोकळं. हा हा ना इथं विचू काटा जनावरांची भीती वाटते त्यामुळे ट्रेनिंग नाही ना तेवढी. व्हिडिओ अपलोड करण्याच्या नादात त्याच्याकडे दिली टोमॅटोची बादली. तो घेऊन चाललाय बिचारा. आता घेते मी. वावर बघा ना किती मस्त दिसतंय ना असं. आता वावरातून घरी आणि पाऊस लागलाय. आता जातो तिकडे जातो पहिले. हा येतो तिकडून जेवण बिवून. नानींनी जेवण बनवलंय आम्हाला बोलवलंय तिकडे. चला तेजूच्या ए टायगर इकडे इकडं इकडे चल टायगर. पाऊस आला लवकर लवकर भागो. चला इकडे या. आलो नाना आले का? आता येतील ना? अच्छा. घरी आलोय आता. आणि हा बघा जर्मन शेपर्ड आहे. तुला कसं काय माहिती? देऊ का? युट्यूबला बघितलंय. याचं नाव जर्मन शेपर्ड आहे. हा तो दमलाय आता. दमलाय जर्मन शेपर्ड आहे ना. आणि मी मगाशी मरणाच्या अशा गोण्या गोण्या उचलल्या मित्रांनो. आणि आता पोटात दुखायला लागलं तिच्या. शांत बसायचा. तू कितवीला आहे? अंगणवाडी. नाव काय? प्रदीव तेजस वाघमारे. आणि तू? तिसरीला. नाव काय? संस्कृती अमोल वाघमारे. आणि तू? तिसरीला. तुझं नाव काय? सलवद्दी अमोल वाघमारे. आले सगळे वाघमालेचे आहेत तुम्ही. आमच्या शालकेचे आहे. आमचा पण टायगर वाघमाले आहे. हा बघ टायगर वाघमारे दमला आता झोपायला लागला. हॅलो गाईस. हॅलो गाईज. तू मला सांग तू शेती करणार का शिक्षण घेणार? शाळेत जाणार? शेती आणि शाळेत. शाळेत जाणार का शेती करणार? शाळेत. शाळेत जाणार. मगाशी काय बोलला मला? शेतकरी बनायचं बोलला ना. शेतकरी मोठा झाल्यावर. मोठा झाल्यावर शेतकरी बनणार आणि त्याच्या आधी शाळेत जाणार. वा मस्त बरोबर. दे आत मिळव. हा आणि म्हणायचं माझा बाप शेतकरी म्हणून. मी शेतकरी. बोल बोल मगाशी कसं केलं बोल. माझा बाप शेतकरी आणि मी शेतकरी. अरे वा व्हेरी गुड. ते नाही येत. मग कोणतं येते तर जे येते ते दाखव. चल. अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते. चांदीचा भोवरा तुला खेळायला देते. खेळायला देते पाणी घेऊन येते. एकाच नाजनी तुला मी झोप कमी देते. झोप कमी देते पाणी घेऊन येते. वा आवाजात दम हे छोरे. वा तुझे पप्पा पण असेच करामती होते माहितीये का? आणि तुझ्या एवढाच होता. आज तुझ्या पप्पाच्या रूपात तू भेटलास आम्हाला आहे ना. लहानपणाचा तुझा पप्पा जरी नाही भेटला आम्हाला त्या आठवणी ताज्या झाल्या याच्यामुळे आहे ना बाबू. अरे वा. नाव काय तुझं? प्रद्यूत. मगाशी पण विचारलेलं. प्रद्यूत. प्रद्यूत. हा तेजसचा मुलगा प्रद्यूत. नानींनी बघा आमच्या जेवण. वा आणि या भाकऱ्या मला तेव्हाच्या काळच्या भाकऱ्या या खरंच आठवल्या. आणि शेंगांचं कालवण आहे. शेवग्याच्या शेंगांचं. आणि आमची कुंदा नानी एक नाही आहे. तिला मिस केला आम्ही. आम्हाला 3 माणसं बघायला भेटली नाहीत. कुंदा नानी आई आणि बाबा आहे ना. हे बघा नानींनी दोडक्याची सुकट घातली वाटतं नानी ना. सुकट घालून चटणी आहे.
पापड, सलाड मध्ये टोमॅटो आणि कांदा, लोणचं पण आहे, घरगुती लोणचं. घरगुती गावचं हे बघा लोणचं. गावचं लोणचं, पापड भाजले, भाकरी, शेवग्याची शेंग. अप्रतिम जेवण झालंय. सर्वांनी जेवायला या मस्त. आणि तिखट झणझणीत जसं गावच्या पद्धतीचं आहे तसंच. हे बघा बरोबर टायगर. आणि मी दोडक्याची चटणी खाऊन बघते आता. हे बघा, दोडक्याची चटणी. खूप वर्षानंतर हे जेवण मी खाते आणि खरंच चव तशीच्या तशीच आहे, अजून बदली नाही झालेली. दोडक्याची चटणी पण अप्रतिम मस्त. गावच्या वावरात दिले टोमॅटो, आता टोमॅटो गेलेलो आणायला. लोणचं. तुम्ही म्हणत असाल किती आवऱ्यावानी खाते आहे ना, पण ही चव मी आज 26 वर्षानंतर घेत आहे, त्यामुळे काय खाऊ नाही काय नाही असं झालंय. काही कमेंट करा बिंदास. हे बघा लोणचं मस्त. सर्वांनी जेवायला या. आणि मी तर आज मनसोक्तपणे जेवणार आहे. 2 दिवसाचं जेवण एकदाच करून जाणार. मित्रांनो, आता वाजलेत बघा 6 वाजत आलेले आहेत. इथं आम्ही आलोय 1 वाजता. तर आता जेवण बिवण सगळं मगाशीच झालंय आमचं 4 वाजता. आणि नाना आता आले, गेलेले बाजारपेठेत. त्यांची ते शेंगा वगैरे हे करायचे होते तर असं. तर चला मित्रांनो, आता निघतो आम्ही. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. नानी काय आम्हाला सोडायला तयार नाहीत. राहा चाललंय त्यांचं. पण म्हणतं पुढच्या टायमाला येईल, कारण आता कसं आलोय असंच आलेलो आम्ही, राहण्याच्या हिशोबात आलो नाही. आणि म्हातारी नसले म्हणजे आजी बाबा नसले तरी पण आम्ही राहणारच होतो, पण नको, नियोजन नाही केलेलं. पुढच्या वेळेस नक्की येऊ म्हटलं आणि राहायला येऊ. आळूची पानांची झाडं घेतली. ही बघ झाडं घेतलीत आपण. ते बघा तिथं झाडं आलेली ना सगळी. कंदमुळं म्हणजे पहिलीच रोवलेली होती. तर ती नानींना म्हटलं की मला मुंबईला लावायला द्या. त्या नानींनी मला काढून दिलीत, कुदळली, आम्ही काढलीत. लय आतमध्ये होती ती, निघत नव्हती. आणि आता नानी गेले तिथं कढीपत्ता काढायला. नानी बस झालं, लय झाला भरपूर. हे बघा झाडाचा कढीपत्ता गावची आहे ना. मला पण मुंबईला आलंय झाड. इथं ठीक झाला एवढा. आणि तिकडे न्यायला बस झाला. बस थँक्यू. अजून देत आहे. बस झाला. आपली बारकी झाड आहेत ना, आपले जास्त तोडायला लागणार नाहीत मग. हां, त्यांना असं गावाला आलं की मित्रांनो बघा वानवळा असा भेटतच असतो काही ना काही. हे ना, मगाशी टोमॅटो काढून आणलीत. आता नानींनी कढीपत्ता दिलाय. कोथिंबीर कुठं आहे मग? कोथिंबीर नाही ना अजून नानीने इकडे मला नानांनी बघा चवळी बिवळी ठेवलेली आहे ही बघा. आणि ही तिची वेस्टेज काढलेली ना ती, याचं काय करणार तुम्ही आता? ते सोले करणार, त्याचे सोले काढणार. ह्याच्यातले दाणे. अच्छा, ते दाणे काढून ठेवणार. असं आहे काय? ठीक आहे. टायगर कणसं पण दिलीत बघा. गावठी आहे ना. आणि ह्याचं बघा चाललंय. चला लवकर चला. आताच हे बघा मित्रांनो तिथं काढलीत आळूची पानं. हात बघा माझी. आता घरी जायचे 6 वाजले. कंटाळा आलाय. मला बोलतात राहा, पण मलाच नाही राहू शकत, कारण आपलं कसं एकदम कम्फर्टेबल नाही ना. कपडे वगैरे आणलेले नाहीत, काय नाही. तसे त्यांचे कपडे आहेत, दिले असते, पण म्हटलं नको, आपण पुढच्या वेळेस येईल ना तेव्हाच राहू, तेव्हा नियोजन करूनच येऊ. हे आमच्या नानांकडून वानवळा भेटलाय. अजून तिकडं बाकी आहे बरं का. आणि अर्धा गाडीमध्ये टोमॅटो आहेत. अजून बाबा नाही आहेत. बाबा म्हणतात राहा, उद्या सकाळी 9ला येतो. म्हणलं नको. नानांनी आम्हाला एवढं दिलंय. आता चला चाललो आम्ही. मगाशीच येऊन गेली. इथे हे बघा, हे आमचे पंढरी अप्पा, जे यांना जामीन होते ना, ते हे पंढरी अप्पा आहे ना. देव बाप्पा आहे. टायगर इकडं देव बाप्पा. तो पण खंडोबा आहे ना. तो पण खंडोबा आहे. हे पंढरी अप्पा माझा भाऊ रात्रीचा इकडं आला आणि यांना घेऊन आला जामिनासाठी मला. कारण मला जामीन नसते दिले तर मी सुटलोच नसतो.
मग हे एक जामीन झाले 20,000ला त्यावेळेला सोलनची जामीन 7 बाऱ्यावरती. 7 बारा जो असतो तो शेती यांची भरपूर बागायची शेती आहे. हे एक आणि ते माणिक डोचे एक बाबा होते पोपट बाबा. पोपट बाबा ते वारले. पण माझा आपा लुकडीका ढेपा आहे थोडेफार तब्येत काय आता शरीर आणि आता काय पहिल्यासारखी जवानी राहते. 26 वर्ष 26 वर्ष झालं 26 वर्ष 26 वर्ष तेव्हाची जवानी होती. आता थोडेस वय झालं प्रेम तसंच पण आहे प्रेम तसंच आहे काय है ना. करणार? 6:45 वाजत आलेत. सर्वांच्या इथं या आईंच्या इथं गेलो. या आईंनी पण चहा हे ते चालूच आहे आणि आम्हाला काही जाऊ देईना झालेत सगळी जण. पण निघतो आता. चला आता. ए बाबा आम्ही जाऊ का राहू आज? चला आता जायचंय ना आम्हाला. चला कुठे गेले ए उचलायला. चला फटाफटा मी घेते पिशव्या. हा, घे गोणी घेते हो. आणि तुम्ही काय घ्या पिशव्या घ्या. या पिशव्या घ्या. आता काय करताय? घ्या सगळ्या उचला व्यवस्थित. चला चलो चलो चलो. फाडून तोडून बसली सगळ्या. हा चला हे घ्या. चला पाटील बुवा राम राम. राम राम मंडळी. राम राम. पिशव्या तुमच्या छान छान. चला हे बॅग गाडीतच आहे ना. हा गाडी उघडली नाही. गाडी नाही उघडली. चला लवकर. चावी कुठे आहे? खाली. हा ते भरलंय तिने. चला लवकर. नाटक करतोय तिकडे सरक. हे इथं ठेवा हो. चला मित्रांनो सगळे सोडायला आलेले आहेत. सगळे सोयरे. फक्त बाबा आजी मिळाले नाही. असो ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला आजी बाबा पण बघायला मिळतील. बाबांनी फोन पण मगाशी केलेला. ते बोलले की थांब आजच्या दिवस आणि उद्या सकाळी 9लाच आम्ही येतोय. पण म्हणलं नको आम्ही परत तुम्हाला भेटायला येतो. आता भेटून गेलो मग परत आम्हाला लवकर यायला भेटणार नाही म्हणून त्यांच्या एक ह्याच्यानी ओढीने आम्हाला परत यावं लागलं आहे ना. परत येऊ आम्ही भेटायला. तर मित्रांनो गाव आता एवढं सुधारलेलं आहे ना. असं ओळखू काहीच येत नाही. हे काय होतं इथं काहीच नव्हतं. इथं काहीच नव्हते. पूर्ण दरी होती. इथं पाण्याचा नळ होता ह्या साईडला. आणि हे घरं त्यांची होती तशीच आहेत तिथं. अरे इथून असं उतरून आम्ही जायचो नळाला इथं समोर. आणि तिकडून रस्त्याने उतरून जायचो. रस्ता होता त्या साईडनी. हा चला बाय 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 आई. हा चला काय करला. बाय 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 बाय. अरे त्याला काय रे टायगर करतो असा. तो काय केलं त्याने तुला? हा अरे हा बघा हा तो मैदान. इथून तो रस्ता होता पहिले. आणि हा आता आपण गावातून आलो. इथं मंदिर झालंय. पहिले मंदिर नव्हती. फक्त एकच शाळा ती होती बस. हे सगळं मोकळं होतं. इकडे आतमध्ये गाव आहे या साईडला. या बाजूला गाव आहे इकडं. आणि हा नेहमी येण्या जाण्याचा रस्ता होता पहिले. तो रस्ता आता झालाय. तिकडून शाळा आहे जशीच्या तशीच. ती बघा तिथं थोडीशी मुलं बघा कुठून कुठून टायगरला बाय बाय करायला येत आहेत. हा बाय 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 बाबा. हे ना किती सुंदर असं हे गाव आहे ना. आणि नदी बघा मस्त एकदम असं डोंगर कुशीत हे गाव वसलेलं आहे. आणि सगळी संपूर्ण बागायत शेती. ती विहीर. आणि मग अशी आपण त्या रस्त्याने गेलो मागच्या वेळेस. म्हणजे कालच्या व्हिडिओ जो बघितल्यानंतर तो रस्ता होता. आता येताना ह्या रस्त्याने आलो. तर अशा रीतीने मित्रांनो हे गाव. आणि तुम्हाला गावातील आम्ही ज्या गावात होतो तो सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तिथली एकूण एक वास्तू जशीच्या तशीच आहे. म्हणजे त्यांच्या घरातली. बाकी थोडाफार बदल झाला आहे. पण माणसात नाही झालेला आहे. माणसं तशीच्या तशीच प्रेमळ आहेत आहे ना. ते आता पण आम्हाला सोडत नव्हते. म्हणत होते राहा म्हणून. आणि खूप आग्रह केलेला. पण त्यांना पण आम्ही चक्कमात येऊन आलो आहे. म्हटलं आम्ही पुढच्या महिन्यात परत येणार आहे. आणि येऊ. पुढच्या महिन्यात नाही जरी आता आलं ना तरी त्याच्या पुढच्या महिन्यात येऊ. 2 महिन्यांनी का होईना पण येऊ. नाही तर ते सोडतच नव्हते आज आम्हाला खरंच. पण ते आजी बाबा त्यांनी तर सोडलंच नसतं. आणि ते भेटले नाहीत आम्हाला. पण जाऊ द्या.
त्यांनी बराच असा वानवळा दिला. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काही नेलं नाही का, तर आता बघा मी काही नेलेलं मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण परत तिथूनही तुम्ही बोलाल की तुम्ही काय सगळं नेता तर नेता दाखवता पण आहे ना. तर ते एक माझ्या प्रेमापोटी मी काय नेलं काय नाही नेलं ते असू द्या, ठीक आहे. तर अशा रीतीने मित्रांनो ह्या आंबेगावांचा आजचा आमचा प्रवास संपलेला आहे आणि पुढच्या वेळेस नक्की पुन्हा एकदा येऊ भेटी द्यायला आणि येतच राहू आता यापुढे देखील. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा जर नवीन असाल तर. चला बाय बाय.